नमस्कार, मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी हवामान अभ्यासक नेता जातो. आपण पाहतो 28 फेब्रुवारीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. मागील 2 ते 3 दिवसात राज्यातील मराठवाडा उत्तरेकडील भाग असेल, याचबरोबर विदर्भाचा काय भाग असेल, या भागामध्ये अवकाळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट झालेल्या पाहायला मिळेल. या गारपिटीमुळे शेतीबागांचे अतोनात नुकसान त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याच्यामध्ये डाळिंब असेल, बोर असेल, तसेच संत्र्याची बागा असेल आणि द्राक्ष बागायतदार असेल, याचबरोबर ज्वार असेल, बाजरी असेल, या पिकांचंही त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळालेलं. मात्र आजच्या दिवसभराचा अंदाज जर पाहिला तर आज दिवसभर हलक्या स्वरूपाचा 1-2 ठिकाणी पाऊस होईल व हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता. काही भागामध्ये ढगाळ वातावरण ही राहण्याची शक्यता. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसांत परत एकदा राज्यातील उत्तरेकडील भागाला परत अवकाळी पावसाची शक्यता आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्येच म्हणजे एक स्ट्रॉंग वेस्टर्न डिस्टर्बन्स येणाऱ्या 24 तासामध्ये गिलगिट बाल्टिस्तान लेह भाग या भागामध्ये येणार आहे. हा वेस्टर्न डिस्टर्बन्स मागील 4 महिन्यापासून म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, याचबरोबर जानेवारी, फेब्रुवारी या 4 महिन्यात वेस्टर्न डिस्टर्बन्स येत असतात. या संपूर्ण 4 महिन्यांमध्ये सर्वाधिक स्ट्रॉंग वेस्टर्न डिस्टर्बन्स हा येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये जम्मू काश्मीर या भागामध्ये येणार आहे. तर ह्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हा अधिक प्रभावी असल्यामुळे हिमवर्षा व काही भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस हा देशातील काही राज्यामध्ये पाहायला मिळाला. याच्यामध्ये महाराष्ट्रातील उत्तरेकडील भागालाही अवकाळी पावसाचा तडाखा मिळण्याची शक्यता आहे. आपण जर लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर वाऱ्याची जी दिशा आहे, ढगांची जी स्थिती आहे, ती वाऱ्याची स्थिती आपण बंगालच्या उपसागरामधून पश्चिमेला येत आहे. त्यामुळे जो वारा आहे ते केरळ, याचबरोबर बेंगलोर, कर्नाटक, तसेच बेळगाव, हुबळी, धारवाड या भागामधून असे वारं आपल्याला वाहत आहे. तर हे बाष्पयुक्त वाऱ्यामुळे घाटमाथ्याचा जो भाग आहे, सांगली, कोल्हापूर, सातारा, याचबरोबर पुण्याचा भाग असेल, तसेच वर्धा, नागपूर हा पट्टा या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा जर विचार केला तर सातारा येथे उत्तरेकडील भाग, महाबळेश्वर, जावळी, वाई, खंडाळा, याचबरोबर पुण्यातील वेल्हे, भोर, मुळशी, हवेली, पुरंदर हा जो पट्टा या भागामध्ये ढगाळ वातावरण 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. हा मात्र अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस नसेल. त्या ठिकाणी संध्याकाळच्या ढगांची उष्णता वाढणार आहे. त्या उष्णता वाऱ्यामुळे आर्द्रता वारे पण तिथे पोहोचेल. त्या वाऱ्यामुळे या ठिकाणी ढगांची दाटी तयार होईल व त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याचबरोबर कोकणातील श्रीवर्धन, माळसा, कोल्हापूर, याचबरोबर रत्नागिरीचा दापोली, मंडणगड याही भागामध्ये 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. तसेच जुन्नर, आंबेगाव, खेड हा जो पट्टा आहे, जो लोणावळा, खंडाळा याही भागामध्ये हलक्या स्वरूपाचे 1-2 ठिकाणीच पावसाची शक्यता. मात्र जास्त पावसाची शक्यता नाही. हा फक्त 1-2 ठिकाणीच पाऊस पडेल, अन्यथा फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर अहमदनगरचा विचार जर केला तर शेगाव, पाथर्डी, नेवासा, याचबरोबर अहमदनगर शहर हा जो दक्षिणेकडील भाग आहे, पूर्वेकडील भाग आहे, या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं व 1-2 ठिकाणीच हलक्या पावसाची शक्यता आहे. याचबरोबर अकोला, अहमदनगरमधील अकोला, संगमनेर हा जो पट्टा आहे, या भागामध्येही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. अन्यत्र मात्र कुठेही पावसाची शक्यता खास करून आजच्या दिवसभरामध्ये नाही. मात्र दुपारी 4 नंतर बुलढाणा, वाशिम, याचबरोबर विदर्भातील नागपूर हा जो पट्टा आहे, या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे व 1-2 ठिकाणीच हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. अन्यत्र मात्र पावसाची शक्यता आज नाही. मात्र उद्यापासून परत एकदा उत्तरेकडला जो भाग आहे, म्हणजेच जळगाव असेल, अमरावती असेल, याचबरोबर नंदुरबार हा जो पट्टा या भागामध्ये येणाऱ्या 2 दिवसामध्ये परत एकदा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हे होतं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब